निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर जी धावपळ सुरू आहे त्यात 15 दिवसांचा उशीर आहे. नाहीतर एक दक्षिणी गट आहे नाही का? केरळ, पॉंडिचेरी आणि तामिळनाडू सहसा एकत्रच असतात. याचा राजकीय दृष्ट्या काही अर्थ आहे का? आधीच आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आहे की कधी कधी स्वतंत्र संस्थांना स्वतंत्रपणे काम करावं लागतं, पण असं दिसतंय की त्यांना भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून संकेत घ्यावे लागतात. आणि सहसा तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये एकाच दिवशी मतदान होतं आणि केरळमध्येही तसंच एकाच दिवसात. पण काही कारणास्तव ते तसंच आहे आणि आम्ही फक्त प्रश्न विचारतो एवढंच म्हणू शकतो. आणि आम्ही जो प्रश्न विचारतो तो हा आहे की जे काही घडतं त्यावर सत्ताधारी भाजपचं नियंत्रण अजूनही आहे आणि हा एक चुकीचा संकेत आहे. आणि हे फक्त आत्ताच नाहीये, आम्ही मध्य प्रदेशच्या निवडणुकीतही पाहिलं आहे. लगेचच निवडणुकांचे हे वेगवेगळे टप्पे यासाठीच आयोजित करण्यात आले, जेणेकरून पंतप्रधानांना देशभरात त्यांच्या प्रवासाचे नियोजन करता येईल. अरे असं घडतं की जेव्हा दक्षिणेकडील टप्प्यातील निवडणुकीची प्रक्रिया संपते आणि शांततेचा काळ असतो, तेव्हा निवडणूक आयोगाकडून पंतप्रधानांना एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला जाण्याची विशेष परवानगी दिली जाते. आणि शांततेच्या काळात जेव्हा कोणताही प्रचार करायचा नसतो, तेव्हा सर्व राष्ट्रीय माध्यमांच्या टेलिव्हिजनला 48 तास दिले जातात पंतप्रधानांना एकतर उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात वैयक्तिकरित्या प्रार्थना करताना किंवा काहीतरी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यासाठी. हे होत आलेलं आहे आणि आम्ही याचा निषेध करत आलो आहोत. पण आता काही विश्लेषकांना असं वाटतं की यामुळे एनडीएला श्रीयांना मनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेळ मिळू शकेल. विजय यांनी त्यांच्या आघाडीत सामील व्हावं यासाठी. ही अशी गोष्ट आहे का ज्याबद्दल तुम्हालाही चिंता वाटते? बघा, जोपर्यंत मी एवढंच सांगेन की आपले मुख्यमंत्री थिरू एम के स्टॅलिन यांच्या गतिशील नेतृत्वाखाली गेली 5 वर्ष तामिळनाडूसाठी सर्वात समृद्धीची वर्ष ठरली आहेत आणि तामिळनाडू आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगती करत आहे आणि हे दिसून येत आहे. खरं तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या आमच्या सर्व योजना इतर राज्यांमध्ये, विशेषतः भाजप शासित राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी कॉपी केल्या जात आहेत. हे आमच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या उद्धारासाठी अवलंबलेली लोकप्रियता आणि मानसिकता स्पष्टपणे दर्शवते. आणि आम्हाला आनंद याचा आहे की आम्ही तामिळनाडूतील महिलांचा उद्धार करत आहोत, ज्याचे आता सर्व भाजप शासित राज्यांमध्ये अनुकरण केले जात आहे, जिथे ते महिलांच्या उद्धाराकडे दुर्लक्ष करत होते. पण या टप्प्यावर इतके पक्ष एकत्र येण्याचा अर्थ असा आहे का की तुम्ही घाबरला आहात? कारण द्रमुकची आघाडी आधीच मोठी होती आणि आता तुमच्याकडे आणखी जास्त पक्ष आहेत. शेवटी आम्हा सर्वांना वाटते की आपल्याला द्रविडियन मॉडेल परत आणावे लागेल आणि या सर्व पक्षांची विचारसरणी समान आहे. त्यासाठी हे चांगले आहे की सर्व पक्ष, जसे की स्पष्ट विचारांचे पक्ष, आपण द्रविडियन मॉडेल परत आणू हे सुनिश्चित करण्यासाठी एकत्र येत आहेत. म्हणजे आघाडीत कोणताही विरोधाभास नाही असं तुम्ही म्हणाल? अजिबात नाही. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तर निश्चितच अशी गोष्ट आहे की डीएमके आघाडीला विश्वास आहे की त्यांच्या आघाडीच्या संख्याबळामुळे ते यशस्वी होऊ शकतील आणि ही निवडणूक सुद्धा जिंकू शकतील. आणि ते मानत नाहीत की अँटी इन्कम्बन्सी आहे.